नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज अक्षय तृतीया आहे. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर अक्षय तृतीया मी कशा पद्धतीने साजरी करणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. आईल मदत करतोय, असंच करतोय. जमल का तुला झाडायला? तू कशाला उठला इतक्या लवकर? असंच उठलंय. तर आपण लवकर उठलं की लगेच लहान मुलं बी आपल्यासोबत लवकर उठतात आणि कामाला आता मदत करायला लागलाय. ओम आहे ना, सगळं काम करू लागशील मला. चल मी आता झाडून काढते बेटा. काय झालं? मी झाडते, तिकडं खाली पाणी चाललंय. मग हां, लवकर मग पाणी हे करता येईल. तर आज अक्षय तृतीया आहे, त्यामुळं म्हटलं आपण दार एकदम स्वच्छ करून घेऊया. कारण की आपल्याला आज उंबरठ्यालेपणही करायचं आहे आणि कोणताही फेस्टिवल जर असेल तर अशा पद्धतीने जर साफसफाई जर करून घेतली तर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर चला, सकाळ सकाळ मी आता दार स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. उंबरठ्यालेपण करण्यासाठी मी काय काय साहित्य टाकत असते ते दाखवते. येथे मी 2 चम्मच हळदी घेतलेली आहे. त्यानंतर 2 चम्मच यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. 1 चम्मच गुलाबजल टाकायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच आपण आता चंदन टाकूया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला उंबरठ्यालेपण करायचं असेल त्यावेळेस अर्धा घंटा आपल्याला हे हळदी भिजून द्यायची आहे. मस्त अशी मिक्स करून भिजायला ठेवायची आणि त्यानंतर मग उंबरठ्यालेपण करून घ्यायचं आहे. घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर उंबरठ्यालेपण केल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही आणि उंबरठ्यालेपण केल्यामुळे घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते. आणि आज खास तर अक्षय तृतीया आहे, त्यामुळं म्हटलं उंबरठ्यालेपण करून घेऊया आणि त्यानंतर मग दुसरे कामं करून घेऊया. ओमनी काय आणलंय दाखव. अरे पडलं. काय आणलंय? गुल्लक आणलंय. बघू ना, मला बघू दे ना. तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ओमनी गुल्लक आणलंय आणि तो बोलत होता आता इथून पुढं काय करायचं, पैसे काय करायचे त्याला त्याच्यामध्ये टाकीत जायचे ना आणि सासून ठेवायचे आहे ना. बघू बघू तुझं कसं के नीट दाखव. अरे वा, टंकी दिसती आहे ना. आणि आता त्यात पैसे टाकायला कोणते? हा, कितने रुपीज दिया? 101 रुपीज ओमच्या गुल्लकमध्ये टाकायला दिलं आहे ना. आता कोणी दिलेले त्याच्यामध्येच टाकीत जायचे का? अरे बापरे, अक्षय तृतीच्या या मुहूर्तावर चांगलं काम केलं ओमने आहे ना. पाहिजेच होतं ना. किती दिवसापासून पाहिजे होतं आहे ना. मला पैसे एकट्ठा करून काय करायचं? मला पैसे पाहिजे, बाबा त्याच्यासाठी गुल्लक घेतलं. आणि तुला काय करायचं पैशाचं? पूजेसाठी येथे आपण एकदम फ्रेश असे फुलं आणलेले आहेत पहा. आणि सर्व देव आपण आता उजळून घेतलेले आहेत आणि सुकण्यासाठी येथे आपण कपड्यावरती ठेवलेले आहेत. तर थोड्या वेळामध्ये आपण आता देवपूजा करून घेऊया. तर आंब्याचं तोरण बनवण्यासाठी आता साहेबांकडे काम दिलेलं आहे. मार्केटवरून फ्रेश असे फुलं आणले तर, आणि उन्हाळ्यामध्ये फुलं काय एवढे भेटत नाहीत पहा. तर चला आपण आता आंब्याचं तोरण लवकरात लवकर बनवून घेऊया. तुम्हाला बोलायचं नाही काय? सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 3.5 मुहूर्तापैकी एक फुल परिपूर्ण असा मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेचा. आणि अक्षय तृतीयेची सुख समृद्धी आणि समाधानासाठी छोटीशी आपली पूजा करायची असते, जी आपण घरात नेहमी करतो. तर चला आपण आता पूजेचे सर्व साहित्य जमा करून घेऊया आणि त्यानंतर पूजा मांडून घेऊया. आणि ओमराजेंचं काय चाललं इकडं? कुरकुरे खायला. नाहीये. मग काय ते काय नाव आहे त्याचं? नूडल्स येतं. अरे वा वा वा,
खा लवकर पाणी पी मग. ठीक आहे, झालं तयार. ते अष्टगंधन ते देऊ का लावायला. आज अक्षय तृतीया आहे, त्यामुळं म्हटलं आपण अन्नपूर्णाचे त्यानंतर कवड्याचेही तांदूळ चेंज करून घेऊया. अशा पद्धतीने मी 15 दिवसाला तरी तांदूळ चेंज करत असते. थोडेफार एखादा तरी तांदूळ तुटायला लागला की अशा पद्धतीने आपण तांदूळ चेंज करून घ्यायचे आहेत. तर पहा, मस्त अशा कवड्याही आपण आता तांदळावरती ठेवलेल्या आहेत. अन्नपूर्णालाही आपण आता कुंकू लावून घेऊया. त्यानंतर कवड्यालाही आपण आता हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी आपण अक्षदा, हळदी कुंकू, त्यानंतर आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. दिव्याला फुलं वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर मग पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर आज अक्षय तृतीया आहे, त्यामुळं आज मी महालक्ष्मीचीच पूजा इथे करून दाखवणार आहे. आणि ही पूजा ही मी पहिल्याच वेळेस केलेली आहे आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर चला, मी कशा पद्धतीने पूजा मांडणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे, जो वैशाख शुल्क तृतीय साजरा केला जातो. अक्षय म्हणजे ज्याला कधीही क्षय होत नाही असेही म्हणून या दिवशी केलेले दान, पूजा, खरेदी, चिंतन, सुख समृद्धी मिळते अशी धारणा आहे. या दिवशी सोने खरेदी करणे, नवीन व्यवसाय, गृहप्रवेश, मंगल कार्य करणे अत्यंत फलदायी मानले जाते. पौराणिक कथानुसार या दिवशी स्रोतयुगाची सुरुवात झालेली होती आणि श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते. लक्ष्मी देवी कृपा सदैव तुमच्यावर राहू दे. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महत्त्वाचे, या दिवशी अनेक जण अक्षय म्हणजे कधी न संपणारे पुण्य मिळण्यासाठी अन्नदान, जलदान किंवा वस्त्रदान हे करतात. श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान किंवा हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला मुन्नी ही अक्षय तृतीया असेही म्हटलं जातं. देव आणि पितृ यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते हे सर्व अक्षय होते. अक्षय तृतीयाला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही, त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळवल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्यांना पुण्य साठा वाढतो. एखाद्या जीवाचे पूर्वी कर्म चांगले असल्यास त्यांचा पुण्याचा साठा वाढतो. यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची नसते, तर त्यांना ईश्वर प्राप्ती करायची असते. त्यामुळे साधकांनी पात्रदान करणे आवश्यक असते. येथे पात्रदान म्हणजे जेथे आध्यात्मिक समवेत राष्ट्र आणि धर्म यासाठी कार्य केले जाते अशाच साधूच्या कार्यात दान करणे पात्र. आणि दान केल्यामुळे दान करणाऱ्याला पुण्य मिळणार नाही, तर दानाचे कर्म आणि अकर्म होईल. यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होईल. आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधना स्वर्गलोकात न जाता उच्च लोकात जाईल. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी महालक्ष्मीचे श्रीयंत्र जर तुमच्याकडं मूर्ती जर असेल तर त्याचा अभिषेक करून त्याची अशा पद्धतीने पूजा केली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आता आज पूजा मांडून घेतलेली आहे. तर चला, आपण आता रांगोळी काढून घेऊया. कारण की पूजेच्या अगोदर मी रांगोळी यामुळं काढत नाही, कारण की पूजा जेव्हा आपण मांडीत असतो ना त्यावेळेस नकळत का होईना आपला पाय पडतो आणि रांगोळी पुसली जाते. त्यामुळं अशा पद्धतीने मी पाटाभोवताली रांगोळी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण उंबरठा पण केलेला आहे, तेथेही आपण आता रांगोळी काढणार आहोत. तर पाटाभोवतालची रांगोळी काढून झालेली आहे. तर आपण उंबरठा पण केलेला आहे, तेथेही आपण आता रांगोळी काढणार आहोत. तर झटपट अशी रांगोळी काढून घ्यायची आहे, कारण की हाताने डिझाईन काढायला त्याला वेळ काय एवढा नाही. त्यामुळं तर पहा, अशा पद्धतीने मी स्वास्तिकच काढून घेतलेले आहेत. तर आपली आता रांगोळी करून झालेली आहे. तर आज आपल्याला अक्षय तृतीयाची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी मी सर्व दिवे लावून घेते आणि त्यानंतर मग अक्षय तृतीयाची जी पूजा मांडलेली आहे, तर महालक्ष्मीची आरती, त्यानंतर गणपती बाप्पाची आरती, तुम्हाला काय जेवढ्या आरत्या घ्यायच्या असतील तेवढ्या आरत्या आपण घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण आता सर्व दिवे लावून घेऊया.
तर अक्षय तृतीयाच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा, त्यानंतर अन्नपूर्णेची पूजाही केली जाते. दानधर्म या दिवशी केला जातो आणि जे आपले पित्र असतात ते या दिवशी आपल्या घरी जेवायला येत असतात. आणि सण हा आपला पित्रांचाच असतो, परंतु या दिवशी सोनंही खरेदी केलं जातं. तर अशा पद्धतीने मी महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे, तुम्हाला जवळून दाखवते. तर अक्षय तृतीयेची ही पूजा मांडून झालेली आहे आणि माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.